सर्वात प्रथम तर सर्वांना नमस्कार. मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आज आपण आई एकविरा देवीची कथा पाहणार आहोत. कार्ला निवासिनी शक्तिदायिनी एकविरा आई महाराष्ट्राची आराध्य कुलदैवत आहे. तसेच नवसाला पावणारी आई म्हणजेच एकविरा देवी. आदिमाता रेणुका तर ही परशुरामाची माता आहे. परशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्वत्र कीर्ती मिळवली म्हणून एकविरा पुत्राची आई म्हणजेच एकविरा माता. एकविरेत विख्यात सर्व कार्य प्रदायिनी सध्या खंडता असा उल्लेख सापडते की शंकरानेच आईला एकविरा हे नाव देऊन ठेवले आहे. आई एकविरेचे स्थान कार्ला गडावर असून अतिशय प्राचीन आहे. आईचे नेत्र मीन्यापासून बनवले आहे. आईचे रूप प्रसन्नकारी आहे. आईच्या डाव्या एकविरा देवी ही जलदेवतेश्वरी देवीची शेंदूर चर्चित मूर्ती आहे. अश्विन व चैत्र महिन्यात देवीच्या उत्सवाच्या यात्रा होतात. कोळी, आगरी, कुणबी, सोनार, कायस्थ, पाठारे प्रभू, चौकळशी, पाचकळशी, क्षात्रिय, वैश्य इत्यादी समाजाची आई एकविरा कुलस्वामिनी आहे. त्यामुळे ठाणे, मुंबई, रायगड व पुणे येथील लोकांची वर्षभर गर्दी असते. विशेष करून कोळी व आगरी समाजातील लोक वर्षभर आईच्या दर्शनासाठी येतात. जगभरातून भाविक आईच्या दर्शनाला येतात. दिवसेंदिवस एकविरेच्या भक्तांमध्ये वाढ होत आहे. आईच्या मंदिराशेजारी प्राचीन बौद्ध इतिहास प्रसिद्ध कार्ला लेणी आहेत. येथील शिल्प, चैत्यगृह, बौद्ध शिल्पे, सिंहस्तंभादी शिल्पे, मुख्य गुंफा, सभामंडप, उत्तुंग सिंहस्तंभ, स्तंभावरील शिल्पे, काष्टकाम, भित्तिचित्रे, शिलालेखांसाठी या लेणी जगप्रसिद्ध आहेत. त्यामुळे येथे वर्षभर पर्यटक लेणी पाहण्यासाठी, आईच्या दर्शनासाठी व येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी आवर्जून येतात. इंद्रायणी नदी, विसापूर, लोहगड, तुंग हे नयनरम्य गड किल्ले कार्ला गडावर चढताना दृष्टीस पडतात. आईच्या मंदिराशेजारी प्राचीन बौद्ध लेणी आहे. श्री एकविरा देवी विश्वस्त संस्थानच्या वतीने प्राथमिक सेवा सुविधा पुरवीत गडावर अनेक सुधारणा केल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री अनंत तरे यांच्या अथक प्रयत्नांनी येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची, विजेची, राहण्याची, रस्त्यांची, प्रसादाची व दर्शनाची योग्य काळजी घेतली जाते. गडावर लवकरच रोपवेची सुविधा सुरू होणार आहे. आई एकविरेच्या भक्तांसाठी सदैव तत्पर असलेले श्री एकविरा देवी विश्वस्त संस्था प्रामाणिकपणे आईची सेवा समजून अहोरात्र भक्तांसाठी काम करत असते. संस्थेच्या वतीने गडावर यात्रा, पालखी, होम हवन, जागरण, गोंधळ, भजन, कीर्तन, व्याख्याने असे विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातात. आईच्या जगभरातील भाविकांसाठी विश्वदर्शन आईची वेबसाईट बनवली आहे. त्यामुळे आईचे दर्शन अर्थात विश्वदर्शन झाले आहे. जगभरातून कुठूनही आईचं दर्शन घेणं आता सोपं झालं आहे. आई एकविरेच्या सर्व भक्तांना उदंड आयुष्य लाभो हीच एकविरेचरणी प्रार्थना. सदानंदाचा उदो उदो, आदिमाऊलीचा उदो उदो, आई एकविरेचा उदो उदो. जय एकविरा. एकविरा आईचे मंदिर दररोज पहाटे 5ला उघडले जाते. मंदिरात गुलाबजल, अत्तर, गोमूत्र शिंपडून स्वच्छ पवित्र वातावरण निर्माण केले जाते. तांदळा दगडात कोरलेली शेंदूर चर्चित आई एकविरेच्या मूळ मूर्तीची पहाटे 5:30ला काकड आरती केली जाते.
6:30 अभिषेकाला सुरुवात होते. एकविरेच्या मूळ मूर्तीची पूजा योग्य त्या रीतीने केली जाते. सुरुवातीला आईच्या डाव्या बाजूस असलेल्या जोगेश्वरी देवी म्हणजेच आईची नणंद हिचा यथोचित अभिषेक केला जातो. मंदिरात सर्वत्र उदबत्ती धुपाचा सुगंध पसरतो. घंटीचा नाजूक स्वर आणि षोडोपचार एकविरा आईच्या मंत्राचा जप अशा मंगळमय प्रसन्नमय वातावरणात अभिषेक केला जातो. अभिषेक झाल्यावर आईला नवीन वस्त्रे परिधान केली जातात. मग आईला सुवर्ण मुखवटा चढवला जातो. त्यानंतर आईला सुवर्ण अलंकाराने मढवलं जातं. फुलांनी आईला सजवलं जातं. सुगंधी चाफ्याच्या फुलांचा हार देवीला घातला जातो. मोगरा आबोलीच्या फुलांची आईला वेणी घातली जाते. आईचं साजशृंगार झाल्यावर आईची आरती केली जाते. आईचे सर्व विधी हे ब्राह्मणाच्या हस्ते होतात. आईचे ते प्रसन्न रूप पाहून मन अगदी उल्हासित होते. मनात नवीन चैतन्य निर्माण होतं. आलेल्या भाविकाचं नाव व गोत्र यांचा संकल्प सोडला जातो. कुणा भक्ताला स्वहस्ते अभिषेक करावायचा असल्यास देवस्थानच्या माध्यमातून 1000ची पावती फाडून भाविक स्वहस्ते अभिषेक करू शकतात. आईला मोगरा व आबोलीच्या फुलाची वेणी आवडते. सकाळी 6 वाजल्यापासून आईच्या दर्शनाला सुरुवात होते. आईला 1 वाजता महाप्रसाद नैवेद्य दाखवलं जातं. सायंकाळी 7 वाजता देवीची यथोचित आरती केली जाते. नंतर आईचा मुखवटा उतरवला जातो आणि मंदिर बंद केले जाते. सकाळचे सर्व विधी परंपरेप्रमाणे ब्राह्मणाच्या हस्ते होतात. देवीच्या गाभाऱ्याची देखभाल, देवीची ओटी भरणे, भाविकांनी आणलेली हार, फुलं, भेटवस्तू देवीपर्यंत पोहोचविण्याचं काम तेथील स्थानिक गुरव मंडळी करतात. ही परंपरा फार वर्षापासून सुरू आहे. मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळ्याजवळ मळवली रेल्वे स्थानकापासून उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर वाघसईजवळ कार्ला फाट्यावरून 3 किलोमीटर अंतरावर कार्ला गड आहे. कार्ला फाट्यावर विश्वस्त मंडळाने बांधलेला भव्य व रेखीव प्रवेशद्वार आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये हे स्थान समुद्रसपाटीपासून 400 फूट उंचीवर आहे. त्यामुळे येथील वातावरण नेहमीच थंड असते. नयनरम्य निसर्ग, चोहीकडे झाडे, देखण्या पर्वतरांगांचा हा परिसर पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. डोंगराच्या पायथ्याशी कार्ला गाव वसले आहे. जवळच नजरेस एक पुरातन तलाव दिसतं. त्या तलावाच्या शेजारी विहार गाव वसले आहे. कार्ला गडाच्या पायथ्याला पहिल्या पायरीवर उजव्या हाताला देवीचे मंदिर आहे. मंदिरात 3 फूट उंचीची देवीची मूर्ती आहे. बाजूला शंकराची पिंडी आहे. कार्ला गडावर पायऱ्यांची व्यवस्था पेशव्यांनी केली आहे. या पायऱ्यांपासून पुढे थोड्या अंतरावर डोंगर उतारावर 20 फूट व्यासाची प्राचीन विहीर आहे. बाजूला एक हौद आहे. हौदात वर्षभर पाणी असते. हे पाणी चवीला गोड आहे. हौदातलं पाणी लोक पिण्यासाठी वापरतात.
मंदिराला 5 पायरी देवस्थान, एकविरा देवी पादुका मंदिर असं म्हणतात. तेथून थोडं वर गेल्यावर डाव्या बाजूला लांब एक पडीक धर्मशाळा आहे. ती आता वापरात नाही. पायऱ्यांना लागूनच 5 मिनिटाच्या अंतरावर एकविरा देवस्थानाच्या माध्यमातून प्रशस्त, अद्ययावत, सर्व सुखसोयींनी परिपूर्ण 20 खोल्यांचे माँसाहेब मीनाताई ठाकरे भक्तधाम भाविकांना राहण्यासाठी बांधले आहे. डोंगर चढून वर आल्यावर एक प्रवेशद्वार लागते. ते पुराणवस्तू खात्याचे केंद्र आहे. त्याच्याबरोबर त्याच समोर वरच्या बाजूस त्यांचेच गेस्ट हाऊस असून सध्या ते बंद आहे.